महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आज होणार आहे आणि मुख्यमंत्री या रोड शोच्या दरम्यान बाईकवर स्वार होऊन मतदारांबरोबर संवाद साधणार आहेत। मध्य नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची ही बाईक रॅली असणार आहे आणि दाटीवाटीचा परिसर असलेल्या मध्य नागपूरमधल्या भारत माता चौकापासून ही बाईक रॅली सुरू होणार आहे। तर महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे ही रॅली संपणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय असलेल्या प्रभागामधून ही रॅली जाणार आहे। तर फडणवीसांची रॅली ज्या ठिकाणाहून निघणार आहे त्या भारत माता चौकामध्ये मारबत काढण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाईक रॅली निघणारा त्या भारत माता चौकात आता आपण आहोत आणि खरं तर हलबा समाजाचा संपूर्ण परिसर समजण्यात येतो। आपण बघू शकतो इथे मारबत सुद्धा काढण्यात आलेली आहे। हलबा समाजाचा प्राबल्य असलेला हा संपूर्ण परिसर आहे आणि पारंपरिक पद्धतीने मारबत उत्सव जो निघतो तो याच परिसरातून निघत असतो। आपल्यासोबत आमदार गिरीश व्यासजी सुद्धा आहे। खरं तर हलबा समाजाची एक वेगळी ओळख आहे। मारबत उत्सव सुद्धा काढण्यात येतो आणि आता जेव्हा रॅली निघणार आहे तत्पूर्वी ही मारबत सुद्धा काढण्यात आलेली आहे। हे बघा, ही मारबत दोन पद्धतीची असते। पिवळी मारबत हिला देवीचं स्वरूप प्राप्त आहे आणि ही विजयाची आणि समृद्धीची प्रतीक आहे। त्याचप्रमाणे ही दुःख रोग याची इडापिडा टाळणारी देखील देवी आहे। आम्ही एवढंच सांगू की काँग्रेसची जी पीडा या महाराष्ट्रात या देशात नागपुरात आहे ती इडापिडा टळो आणि भारतीय जनता पक्षाचा समृद्धीचा मार्ग अधिक मोठा हो, विस्तारित हो अशी आम्ही प्रार्थना देवीच्या चरणी करतो। तर खरं तर इडापिडा टळो आणि भाजपाला विजय मिळो अशी प्रार्थना एक करतात आहे भाजपाचे नेते कार्यकर्ते। जोरदार असं शक्ती प्रदर्शन या भारत माता चौकापासून बाईक रॅलीच्या माध्यमातून भाजपा करण्यात येत आहे आणि त्याची ही संपूर्ण तयारी इथे भजनी मंडळ सुद्धा दिसत आहे। विविध पद्धतीने सादरीकरण करण्यात येत आहे आणि बाईक रॅली साधारणतः 2 किलोमीटर परिसरातून जाणार आहे आणि तत्पूर्वी ही पिवळी मारबत काढून भाजपाकडून आमच्या समोरील सगळे संकट दूर हो आणि भाजपाचाच विजय हो अशी प्रार्थना भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते करताना दिसत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।